तर आपण पहा या शिवमंदिरात आहोत. पाय सर्व कॉलेजची शाळेची मुलं युवक वगैरे सर्व आहेत आणि अतिशय प्रेक्षणीय दृश्य. पहा इकडे बेलाचं झाड, पलीकडे पिंपळाचं झाड आहे आणि या ठिकाणी म्हणजे विविध असे वनस्पती, लिंबाचं झाड, पिंपळाचं सर्व निसर्ग संपन्न प्रदेश, बाजूला तळ आहे आणि बाजूला टेकडी सुद्धा. याचा अर्थ या ठिकाणी अगोदर एक प्राचीन काहीतरी वैभव होतं, तेव्हाच एवढं मोठं मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि धार्मिक कलाकृतीचं केंद्र होतं असं या एकंदरीत दृश्यावरून आपल्याला जाणवतं. तर आपण आता मंदिराच्या आतमध्ये जात आहोत. सणासुदी असो किंवा कुठलाही दिवस असो, या ठिकाणी शिव म्हटलं की महिला भगिनींचं एक दैवत आहे. महिला भगिनी शिवाची खूप मानव भावे पूजा करत आहे. पहा महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत, आमच्या माता भगिनी. आणि हे नंदी महाराज आहे. पहा हे प्राचीन आहे. पहा कसं म्हणजे जे आपल्याला मेंढा, भंडाऱ्यातील मेंढा या ठिकाणी त्याच प्रकारचं का बांधकाम या ठिकाणी आपल्याला दिसतंय. पहा आता आपण मंदिराच्या आतच्या दिशेने आलेलो आहे. एकदम हा गाभारा आहे, हा मंदिराचा गाभारा वरचा हा असा आहे. आणि पहा इथं विविध देवी देवतांच्या मूर्त्या या ठिकाणी, श्री गणेश आहेत, बालाजी आहेत आणि त्रिशूल आहे. भगवान शिवाचं पिंड आहे, पवित्र शिंड. त्याचप्रमाणे त्रिशूल आहे, त्रिशूल या ठिकाणी पहा किती भव्य दिव्य या ठिकाणी, म्हणजे हेमाडपंथी आहे, चिरे, दगडाचे प्रचंड चिरे आहे, अखंड. तर पहा हे अड्याळ, भंडारा आजूबाजूच्या परिसरातून आलेले भाविक आहेत, यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. तर ठीक आहे.